दरवर्षी 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथील हिंद सेवा मंडळाच्या भीरा खटोड कन्या विद्यालयात 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवे शैक्षणिक वर्ष आणि शाळा सुरू होताच खटोड कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या योगदिन कार्यक्रमात सहभाग घेतला. या विशेष प्रसंगी विद्यार्थिनींनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विविध योगासने, प्राणायाम आणि व्यायामाचे प्रकार सादर केले. विद्यार्थिनींसोबतच शाळेतील शिक्षकांनीही यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत योगाचे महत्त्व पटवून दिले. शाळेच्या विद्यार्थिनी डॉक्टर वैष्णवी प्रकाश राऊत यांनी आपले अनुभव सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना योग शिक्षक जतीन सोलंकी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. योग दिन हा केवळ 21 जून पुरता किंवा एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगासने आणि प्राणायामाचा समावेश करणे आवश्यक आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले. या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी सर्वांना अशी नम्र विनंती करेन की फक्त योग दिनानिमित्त योगासन न करता आपण आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं यासाठी इथून पुढे आपण रोजच योगाभ्यास, प्राणायाम याचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात जर केला तर आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खूप उत्तम दर्जाचं आपल्याला टिकवता येईल. यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेल की फक्त योग दिनानिमित्त योगाभ्यास न करता तो आपल्या दिनचर्येचाच एक भाग म्हणून त्याचा आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये अंतर्भाव करावा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भीरा खटोड कन्या विद्यालय आमच्या विद्यालयातल्या सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षक शिक्षिका यांनी जशी शाळा सुरू झाली तसं त्यांनी अत्यंत उत्साहाने या योग दिनाच्या तयारीला सुरुवात केलेली होती. रोज नित्यनियमाने सराव, विद्यार्थ्यांसमवेतच आमच्या शिक्षक शिक्षिका देखील त्यामध्ये अत्यंत हिरिरीने सहभाग घ्यायच्या आणि त्याची फलश्रुती म्हणून आजचा हा योग दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्तमपणे विद्यालयाचे चेअरमन आणि मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पाडला. त्याबद्दल मी योग दिनानिमित्त संपूर्ण हिंद सेवा मंडळ परिवार यांचे मी आभार आणि ऋण व्यक्त करतो. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मंगला भोसले यांनीही विद्यार्थिनींना संबोधित केले. त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम आणि योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि दररोज व्यायाम करण्याची सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे. आज भीरा खटोड कन्या विद्यालयामध्ये योग दिन अत्यंत उत्साहपणे साजरा करण्यात आला. सर्व मुलींनी तसेच शिक्षकांनीही व्यायामाचे वेगवेगळे प्रकार केले आणि आपल्या शरीरासाठी व्यायाम किती महत्वाचा आहे, म्हणजे आज योग दिन म्हणून फक्त आज न करता दररोज आपल्या शरीराकडेही सर्वांनी लक्ष देणे फार गरजेचं आहे. या आजच्या योग दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनीने दाखवून दिलेले आहे. योग दिनानिमित्ताने हिंद सेवा मंडळाचे मानस सचिव आदरणीय संजय जोशी साहेब, त्याचप्रमाणे स्कूल कमिटीचे सर्व सदस्य तसेच भीरा खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन साबळे साहेब हे आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, उपाध्यक्ष रवींद्र गुलाटी, विद्यालयाचे चेअरमन दत्तात्रय साबळे, डॉक्टर दिलीप शिरसाट, शशिकांत भूतडा, अनिल बाबेल, बाळासाहेब गोराणे, ओंकार जोशी, अनिल भनगडे, स्कूल कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. विद्यालयाचे चेअरमन दत्तात्रय साबळे आणि मुख्याध्यापिका डॉक्टर मंगला भोसले यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा संदेश देणारा खटोड कन्या विद्यालयातील हा योगदिन खरोखरच कौतुकास्पद ठरला. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा.